नमस्कार. रत्नागिरी टाइम डिजिटलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातर्फे रत्नागिरी सरस महोत्सव 2025चं आयोजन केलेलं आहे. अनेक महिलांनी, तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या अनेक महिलांनी या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला स्टॉलवरती गर्दी झालेली दिसते. स्टॉलवरती कोकणी मेवा आहे, अनेक सौंदर्य प्रसाधनं असणारे महिलांचे वेगवेगळे दागिने आहेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला इथे मसाले देखील दिसतील. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे असे मसाले, खास कोकणी पद्धतीचे मसाले आहेत. त्यानंतर आंबा, फणस, काजू ह्याचे वेगवेगळ्या पदार्थाचे जे पदार्थ आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला चवीला अनुभवायला मिळतील. आपल्यासोबत आज ह्या ठिकाणी ज्या महिलांनी स्टॉल लावल्यात त्या महिला आहेत. ताई, मला सांगा, तुम्ही कुठला स्टॉल लावला आहे? आपल्याकडे विविध प्रकारच्या मसाल्यांचा स्टॉल आहे. हा घरगुती मसाले. मसाल्यांचं वैशिष्ट्य सांगा ना ताई, काय आहे, कसं आहे पद्धतीचं ते? ह्या ताई तुम्हाला जास्त सांगतील की ज्यांनी हे बनवलं आहे स्वतः, ते त्याचं वैशिष्ट्य जास्त चांगलं सांगतील तुम्हाला. ताई, मला सांगा, तुम्ही हे जे मसाले बनवलेले आहेत हे संपूर्ण असे ओपन मसाले तुम्ही ठेवलेले आहेत. या मसाल्याबद्दल काय, तुमच्या मसाल्याचं वेगळेपण सांगा. आमच्या मसाल्याचं आहे की हे घरगुती बनवलेले मसाले आहे आणि आम्ही व्यवस्थित स्वच्छ निवडून वगैरे त्याच्यात काटेकोरपणा रंग वगैरे न वापरता घरगुती ते केलेले आहेत. त्याचं वैशिष्ट्य हे आहे. आज मार्केटमध्ये जे मसाले भेटतात आपल्याला, किंवा आपण जे मसाले वेगवेगळ्या कंपन्यांचे खातो, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? म्हणजे ते कसे असतात? ते हे कसे महिलांकडून बनवून घेतलेले आहेत मसाले. आपण नैसर्गिक आहेत, त्याच्यात कुठलंही केमिकल नाही आहे त्यामध्ये. आणि जे आपण बाजारातले मसाले आणतो त्याची प्राईस लेवलला, हाय लेवलला असते आणि आपली प्राईस त्याच्यापेक्षा कमी आहे थोडी, घरगुती बनवल्या असल्या कारणाने. मॅडम, मला सांगा, तुमचा रोल काय असतो यामध्ये? हां, नमस्कार. माझं नाव विधी विकास बारगोडे. हा जो आपण स्टॉल बघत आहोत तो धनज्योती तालुका उद्योग केंद्र रत्नागिरी यांच्यामार्फत आम्ही लावलेला आहे. ह्या ज्या आमच्या महिला आहेत, ह्या ज्या ताई आहेत, त्या ताईप्रमाणेच आमच्या जिल्हा परिषद गणातून आम्ही त्यांना प्रोत्साहित करत आहोत. आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद गणातून आमच्या ह्या 10 BDSP म्हणून आम्ही काम करतो आहे. आणि आमच्या अध्यक्ष मॅडम आहेत नेहा केळकर ताई, तर त्यांचाही आम्हाला फार सहयोग लागतो. तर आता जेव्हा आम्हाला ह्या अभियानातून एखादी महिला व्यवसायासाठी आम्हाला उभी करायची असते, तर त्यांच्यासाठी आम्ही सगळ्याजणी त्यांना मदत करतो. आपण ज्या समूहांना जे कर्ज देतो ते थोड्या प्रमाणात असतं. आपण ओएसएफ अंतर्गत जे चालू म्हणजे रनिंग व्यवसाय आहे त्यांना आर्थिक पाठबळ देतो, अधिक त्यांना मार्केटिंगसाठी करतो, किंवा त्यांचे फूड लायसन, उद्यमदार, लेबलिंग, पॅकेजिंग ह्याच्यावरती आम्ही पूर्णपणे जास्त फोकस करून काम करतो. त्याचा हातकंबा हा ग्रामीण भाग असल्यामुळे तिथं शेतीवर आधारित जास्त व्यवसाय आहेत. त्यामध्ये माझ्याकडे कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, हळद लागवड, बांबू लागवड या प्रमाणाचे जास्त. तरी साधारण वर्षाला आर्थिक उलाढाल किती होत असते याच्या माध्यमातून? एका समूहाची, प्रत्येक समूह आमच्याकडे जे आता येणारी जी प्रत्येक महिला आहे समूहात, ती लखपती झालेली आहे. म्हणजेच तिचं आर्थिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे. आणि ज्या व्यवसाय करणाऱ्या महिला त्यांचं उत्पन्न, आर्थिक उत्पन्न 2 लाखाच्या वरती सहज जाईल. धन्यवाद ताई. नमस्कार. आम्ही रत्नानगरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीकडून आहोत. उन्नती अंतर्गत MSRLM अंतर्गत हा स्मार्ट प्रोजेक्ट आहे आणि या स्मार्ट प्रोजेक्टमध्ये आम्ही 520 महिला आहोत, 10 संचालक आहोत आणि ही पूर्ण महिलांचीच कंपनी आहे. तर आम्ही ज्या महिला 520 घेतलेल्या त्यांच्याकडूनच काजू हा गोळा केलेला आहे. आणि मुख्य म्हणजे आमचा काजू हा आम्ही सध्या सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करत आहोत. त्या अंतर्गत हा सेंद्रिय शेतीतून मिळालेला आपल्याला काजू आहे आणि हा काजू आम्ही गेल्या वर्षीपासून आम्ही त्याच्यावरती प्रोसेसिंग करतो. तर ह्यावेळीसुद्धा आम्ही 2.5 टन काजूची प्रोसेसिंग केली. पैकी आम्ही जवळजवळ 200 किलो काजू विकलेला आहे आणि हा काजू आम्ही आज सरस गणपतीपुळे येथे विक्रीसाठी आणलेला आहे. आज दिनांक 24 डिसेंबर 2025 या गणपतीपुळा येथे सरस लागलेले आहे. या सरसमध्ये आम्ही आमच्या गावामधून, समूहामधून आणि माझ्या समूहाच्या माध्यमातून आम्ही 10 महिलांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही बांबूपासून विणकाम करतो. आणि प्रतिसाद कसा आहे? ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. मी अंजली अनिल शिंदे, रत्नानगरी महिला उत्पादक कंपनीची संचालिका आहे आणि आज सरसने आम्हाला आमचा काजू विक्रीसाठी लाभ मिळवून दिला आहे. त्याबद्दल आधी मी सरस प्रदर्शनाचे आभार मानते. आणि बाकी या संदर्भात आमच्या मॅडमनी काय माहिती सांगितलेली आहे. मी रोशनी मर्चंडे, मी चिपळूणमधून जिद्द बचत गटातून आलेली आहे.
मगाशी CEO मॅडम येऊन गेल्या, खूपच आनंद झाला. परत त्यांनी माझ्या वस्तूंचं पण भरपूर कौतुक केलं आणि त्यांनी हे कतरनपासून तयार केलेले त्याचं तर जास्तच कौतुक केलं आणि त्यांना भरपूर वस्तू पण आवडल्या आणि त्यांनी माझ्याकडून खरेदी पण केली आणि त्यांनी खूपच शुभेच्छा पण दिल्या. त्यामुळे मनापासून मला खूप म्हणजे आनंद झाला की त्यांनी माझ्या भरपूर ज्या वस्तू बनवल्या आहेत त्यांचं माझं खूप त्यांनी छान प्रकारे त्यांनी अभिप्राय दिला. गणपतीपुळ्यातील सरस महोत्सवामध्ये अनेक पर्यटक आलेले आहेत लांबून लांबून आणि चांगल्या पद्धतीने ह्या वस्तू त्यांच्या पसंतीला पडत आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने खरेदी करतात. आज आपल्यासोबत असेच एक पर्यटक आहेत. दादा, मला तुम्ही काय खरेदी केली सांगा. आम्ही हे काजू घेतले, झाडं घेतली आणि ते आवळ्याचे सरबत घेतले, मिरची घेतले. आणि तुम्ही काय घेतला तो? ताई, मला सांगा तुम्ही काय खरेदी केलं? मी जास्त ते मला आवळाचा ज्यूस आहे तो घेतला. अगरबत्ती पण सुगंध मस्त वास येत होता, ते घेतलं. एकंदरीत महोत्सव कसा वाटतो? मस्त वाटला. आम्ही बघूनच तो महोत्सव इकडे पुढे आलो, म्हटलं जाऊन जरा भेट देऊया आणि येऊया. विळीचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी विळी आहे ना ही म्हणजे खूप कामं आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. आपण व्हेजिटेबल कट करू शकतो, आपण मासेसुद्धा याच्यावर कट करू शकतो आणि हे पारंपरिक कटिंग करण्याचं काय आपलं किंमत आहे याची किंमत सर 1000 रुपये आहे, पण ही तुम्हाला 700पर्यंत मिळेल आणि ही सर घरी तयार केलेले आहेत. माझ्या बचत गटाचं नाव आहे समर्थ स्वयंसहायता महिला समूह गुहागर. इथून आम्ही आलो आहे. आमच्याकडे भाजणी चकली तुकडा मिळतो जो स्पेशली ऑइल फ्री असल्यामुळे सगळेजण छान त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आणि ऑइली नसल्यामुळे हार्ट पेशंटसुद्धा हे खाऊ शकतो. नमस्कार, माझं नाव हेमलता केशव गिडये. मी मोरिया स्वयंसहायता महिला समूहाची अध्यक्ष आहे. 2016पासून आम्ही हा व्यवसाय करतो आहे. कोकण गौरव घरगुती उत्पादने आहेत, लोणची आहेत, वेगवेगळ्या प्रकारची चटण्या आहेत, ते कोकण प्रोडक्ट्स आहेत आणि इथे खूप छान रिस्पॉन्स मिळतो आम्हाला. अक्षता अविनाश पंगेरकर, राहणार अनसुरे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. नारंगी महिला स्वयंसेवी समुदायात मी सदस्य आहे. तसेच श्री गिरेश्वर महिला ग्रामसंघाची सचिव आहे आणि कोकणरत्न महिला प्रभाग संघाची सचिव म्हणून करत आहे. आम्ही आता अनसुरे गावामधून हे गावठी कडधान्याचा स्टॉल लावलेला आहे. माझं नाव वेदिका संजय वीर, मुक्काम पोस्ट टोपले, वीरगाव, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. आमच्या उत्पादक गटाचं नाव आहे श्रेय. त्यामध्ये आम्ही नर्सरी करतो आणि तसंच गांडूळ खत हे 1 किलो 20 रुपये पॅकिंग करून विकतो आणि मसाल्याची 5 टन आमचं गांडूळ खत गेलं. माझं नाव वीणा अमोल भोसले. मी शिरगाव चिपळूणवरून आली आहे. आमच्या बचत गटाचं नाव आहे शारदा स्वयंसहायता समूह शिरगाव. त्या समूहाच्या थ्रूच मी एक विनाच किचन म्हणून माझं एक स्वतःचं प्रॉडक्ट तयार करते आणि बचत गटातल्या काही महिला आहेत त्या शक्यतो सगळ्यांचं शिवणच झालेलं आहे, त्यामुळे शिवण हे असतं आणि बाकी दुसरी एक आहे महिला ती मसाल्याचे प्रॉडक्ट करते आणि माझे स्वतःचे हे प्रॉडक्ट सगळे कोकणी पिठांचे प्रॉडक्ट आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.